गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण दररोज ही साधना करतो, कुणालाही दाखवण्याकरता नाही. साधना ही आपली इंडिव्हिज्युअल आहे, आपली स्वतःची, स्वतःसाठी. ही श्वासाची साधना आहे, हा प्राणायाम आहे. महर्षी पतंजली ऋषींनी अष्टांग योग नावाच्या ग्रंथात सर्व जगासाठी खुला करून ठेवलेला आहे. या साधनेच्या माध्यमातून आपण दिवसभर स्वतःला ऊर्जान्वित करून ठेवतो आणि सेवा, आपल्या हातून सेवा करताना आळस घडू नये. सेवा करणं म्हणजे काय? जो जिथं आहे तिथं, जो जसा आहे तसा, जो जे काम करतोय ते काम. म्हणजे गृहिणीने घरातल्या सर्वांची सेवा करावी चराचरात परमेश्वराला मानून. जर कोणी डॉक्टर असेल तर त्याने पेशंट मध्ये काय बघितलं पाहिजे? परमात्म्याचा अंश बघितला पाहिजे. जर कोणी कपडे विकत असेल तर कपडे विकत असताना मी राधेचे कपडे विकतोय, मी श्रीकृष्णाचे कपडे विकतोय, मी श्रीकृष्णाला कपडे देतोय, हा भाव. कोणी कटिंग करत असेल, केस कापत असेल, कोणी लोकांचे चेहरे सुंदर बनवत असेल तर त्यांनी मी राधेला सजवते, मी श्रीकृष्णाला सजवतोय, मी श्रीकृष्णाचीच सेवा करतोय, मी राधेचीच सेवा करतोय, हा भाव मनात ठेवणं म्हणजे झाली सेवा. इतकं साधं सोपं गणित आहे. सकाळी साधना कशा करता करायची? तर दिवसभर सेवा करताना आळस निर्माण होऊ नये. जेव्हा तुम्ही साधना करतात, जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात, तेव्हा तुम्हाला दिवसभर ऊर्जान्वित झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही सेवा करतात, ही सेवा करताना जो प्राप्त है वही पर्याप्त है. भौतिक नियमांच्या अधीन राहून, अरे सरांनी सांगितलंय सेवा करायला म्हणजे फुकट करा, मुळीच नाही, अजिबात नाही. सेवा करा म्हणजे भौतिक नियमांचं पालन करून करा. घेशी तेव्हा देशी. लक्षात घ्या, देव सुद्धा कसा आहे? घेशी तेव्हा देशी. तो सुद्धा जर भौतिक नियमांचं पालन करतो. ही पृथ्वी ज्या स्पीडने फिरते, कमी जास्त होतो का तो स्पीड? कधीही नाही. सूर्य उगवण्याचा टाइम मागे पुढे होतो का? कधीही नाही. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे जे ऋतुचक्र आहे हे कधी डिस्टर्ब होतं का? नाही. जसं निसर्ग त्याच्या नियमात चालतो तसं आपणही सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचं पालन करून साधना, सेवा, सत्संग म्हणजे आपल्या चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बन जाय. इथं जो आपण प्राणायाम करतो, या प्राणायामात काही क्रिया आहेत आणि या सगळ्या क्रियांचाही बॉस आहे, म्हणजे ब्रह्मक्रिया याला म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मक्रिया का? कारण त्या सगळ्यांचाही बॉस, त्याचा सगळ्यांचा निचोड म्हणतात. आणि याचही मी तुम्हाला अतिशय सोपं करून सांगतो. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, प्रत्येकाचं टेक्निक आणि प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे. पण सामान्यतः आपण श्वासाच्या प्रती सजग होण्याकरताच या क्रिया करतो. आणि श्वासाच्या प्रती सजग होण्यासाठी पहिले स्पीड मध्ये असतो श्वासोच्छ्वास, नंतर मध्यम गती असते आणि नंतर एकदम स्लो असतो. आणि या तिघांचाही परिणाम वेगवेगळा असतो, लक्षात घ्या. फास्ट ब्रीदिंग याच्यामुळे तुमच्या अनुरेणूंना एक गती प्राप्त होते. आणि साधनेमध्ये गती पाहिजे असेल तर फास्ट प्राणायाम, साधनेमध्ये स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर मध्यम गती, आणि साधनेमध्ये आता सगळं प्राप्त आहे, आता फक्त शांती, ओम शांती. त्यावेळेस सगळी शांतता. श्वासाची गती सुद्धा, आपला श्वास आपल्याला ऐकू येत नाही इतका मंद गतीने, आणि आपण श्वास फुफ्फुसात घेतो, याचा आवाज येतो, पण हा श्वास हवा आत जाते. पण तो जो प्राण आहे, जो मारुत आहे, जो हनुमान आहे, तो मूलाधार चक्रापासून तर आज्ञा चक्रापर्यंत जातो. याला म्हणतात स्पायनल ब्रीदिंग, याला म्हणतात
अजपाजप. आणि हेच टार्गेट गाठणं हेच आपल्या साधनेचं मुख्य उद्देश आहे. साधना कशा करता करायची? लोकांना दाखवण्याकरता. फासफूस करतो, मी असं करतो, मी भारी करतो. नाही नाही नाही. मी साधना करतो त्याच्यामुळे काय मला 2 शिंग आलेले आहेत किंवा 2 मला पंख एक्स्ट्रा आलेले आहेत, मुळीच नाही. मी एक सामान्यातला सामान्य मनुष्य आहे आणि मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त करून घ्यायचंय. लोक काय करतायत याच्याशी मला काही घेणं देणं नाही. लोक काय करतायत याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. माझ्या सद्गुरूंनी जे ज्ञान मला दिलं, जे मला समजलं, ज्याचा मला अनुभव आला, त्या रस्त्यावर मी चालेल. कोणी माझ्यासोबत असेल तर त्यांच्या सोबत आणि कोणी माझ्यासोबत नसेल तर त्यांच्या शिवाय. हे महत्वाचं आहे. कोणीतरी माझ्या बरोबर यावं आणि माझ्या बरोबर साधना करावी. अरे खड्ड्यात गेलेत लोक. मी तुम्हाला सांगतो का का कारण तुम्ही या जगात आलात त्याच्या आधी जग चालू होतं आणि तुम्ही जेव्हा या जगात नसणार तेव्हाही जग चालू असेल. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सूर्य चंद्र तारे जो तो ज्याचं त्याचं काम करत राहील. अनेक आले तरी अनेक गेलेत, किंबहुना रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. मग इथं इथं आपण स्वतः जागृत होऊन आपले सद्गुरू आपल्याला जागृत करतात. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगा नहीं है. जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है. डगर है मुश्किल सफर कठिन है, मगर मुसाफिर जगा नहीं. इथं आपण स्वतः जागृत व्हायचंय, लोकांना जागृत करायचं. आपण काही ठेका नाही घेतलेला. आपल्याला कोणी नोबेल पारितोषिक देणार नाहीये की तू या 4 लोकांना जागृत केलं. अरे मरा तिकडे किड्या मुंग्यांसारखे, मला काही घेणं देणं नाहीये. मी साधना करतोय माझ्या स्वतःसाठी. माझ्या स्वतःचं लक्ष मला गाठायचंय. काय? द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सेव्ह गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं. याच गोष्टी करता हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. 84 लक्ष योनी आपण फिरून आलेलो आहेत. आपण गाढव होतो म्हणून आता गाढवासारखं लोळत पडतो. लक्षात घ्या. आपण माकड होतो म्हणून माकडासारख्या उड्या मारतो. सस घेऊ की मास घेऊ, हे करू की ते करू, असं करू की तसं करू. आपण त्या त्या आळशी सापासारखे होतो. सापातून पण आपण आलेलो आहे. सापाचा आळस बघा. एक उंदीर खाल्ला का 10 दिवस बिळामध्ये पडून राहतो. बघा हा आळस सापाचा. आणि जे तुकतुकीत दिसतात ना, त्वचेने तुकतुकीत दिसतात, एकदम चकाचक दिसतात, भारी असतात, गोरे गोमटे, पलते आळशी. साप कसा असतो, कसं तेज दिसतं त्याच्यावर, तेज दिसतं, पण आळशी आणि हिंस्र. आणि त्यांच्यात काय असतं? कोणता गुण असतो? काय असतो? बदला घेण्याचा गुण असतो. ईर्ष्या असते, द्वेष असते. म्हणून गोरे गोमट्यावर जाऊ नका. गोऱ्या गोमट्यांवर अजिबात जाऊ नका. म्हणजे सगळेच गोरे गोमटे वाईट आहे असा त्याचा अर्थ नाही. सामान्यतः जे गोरे गोमटे दिसतात, जसे दिसतात तसे असतीलच याची गॅरंटी नाही. म्हणून सावध, प्रत्येक वेळी सावध. आणि प्रत्येक माणसामध्ये कोणामध्ये माकड असतं, कोणामध्ये गाढव असतं. आयुष्यभर ओझच वाहून राहतात ते. समजलं का तुम्हाला? आयुष्यभर ओझच वाहून राहतात. काही काही बायकोचे बैल असतात, बरोबर. त्यांना फक्त अवताला जुंपल्यासारखे सकाळी जायचं, पैसे कमवून आणायचे, महिन्याच्या शेवटी बायकोला पगार द्यायचा, थोडेसे पॉकेट मनीला पैसे काढायचे, संध्याकाळी दारूचा एक पेग मारायचा, एन्जॉय. त्यांना याच्यातच लाईफ वाटतं. आणि बायको पण खुश असते. जाऊ द्या, पैसे ते देतो ना दर महिन्याला, म्हणून ती पण खुश असते. असे आहेत का आपल्या आजूबाजूला? 100% आहेत. एक शोधा 1000 सापडतील. एक शोधा 1000 सापडतील. मग आपण लगेच म्हणतो नाही यार, याची बायकोच्या हातात आहे बरं का कंट्रोल सगळा. बायकोने जर सांगितलं ना नाही म्हणजे नाहीच, असं आपल्याला त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. मग आपण त्यांना काय म्हणतो? मनातल्या मनात
बायकोचा बैल येतो, बैल. कारण तो बैल होता, तो 84 लक्ष योनी फिरून आलेला आहे. आता तो बैलाचा भाव त्याच्यातून गेलेला नाहीये. जर तो बैलाचा भाव त्याच्यातून जावा असं त्याला वाटत असेल तर त्याने काय केलं पाहिजे? साधना केली पाहिजे. यस, ही साधना डिक्लटरिंग करते. साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चालल्याने डिक्लटरिंग होतं आणि आपला मार्ग आपोआप प्रकाशित होतो. लक्षात घ्या, मी जीव तोडून तुम्हाला सांगतो, त्याच्यात माझा काहीही स्वार्थ नाही. अतिशय संक्रमणाचा काळ चालू आहे. 2032 नंतर तुम्ही पण राहाल आणि मी पण राहील आणि तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगत होतात ते बरोबर होतं. आत्ताच उठा, जागृत व्हा आणि आत्मकल्याण करून घ्या. 2032 नंतर 2/3 पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड विल बी वाईप्ड आउट. नसणार आहे त्याच्यातले बरेच लोक. 2032 मध्ये आपल्या बरोबर असलेले अनेक लोक नसणार आहेत. कोरोना आला तेव्हा आपण म्हणतो, अजूनही ऐकायला मिळतं, नाही नाही नाही, ती माझी आत्या ना, ती कोरोनामध्ये गेली. ऐकतो की नाही आपण? तो माझा मित्र, त्याच्या मित्राचे वडील चांगले होते, कोरोनामध्ये गेलेत. विषय लक्षात घ्या. तसंच 2032 नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून संक्रमण काळ आहे. 2026 म्हणजे पुढचं येणारं वर्ष हे सूर्याचं वर्ष आहे. सूर्य का? 2026 अंकशास्त्रानुसार 2 + 2 4, 6, 6 4 10, शेवटी किती? 1 म्हणजे सूर्य. समजतंय का? 1 म्हणजे सूर्य. आणि ह्या वर्षात सूर्य अतिशय तीव्र असणार. आपण 2025च्या शेवटच्या महिन्याच्या जवळ आहोत आणि 2025 मध्ये आपण नॅचरल कलॅमिटीज बघितल्यात. किती लोक बॉम्बस्फोटात गेले, किती लोक विमान दुर्घटनेत गेले, किती लोक भूस्खलनात गेले. हे आपल्यापर्यंत आलेलं नाही, लक्षात घ्या. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. तिथं जाऊन बघा की हो, ते उत्तराखंड मध्ये जे गावच्या गाव जमीनदोस्त झालं. किती मेलेत त्यांना विचारून बघा. तुमचं कोण कोण गेलं? तेव्हा लक्षात येईल ते आज दळले जात आहेत. ते जात्यातलं रडतं आणि सुपातलं हसतं. आपण आज सुपात आहोत. आपलं नशीब असेल पूर्वजन्माचं, म्हणून आज आपण सुपात आहोत. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्याला सनातनाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. भोपाळ दुर्घटना तुम्हाला माहिती असेल, ऐकून असाल तुम्ही. सायनाइड मोनोनायट्रेट नावाचा वायू गळती झाली भोपाळला. आणि डाऊ नावाची कंपनी आपल्याकडे आली होती. बंडातात्या कराडांनी तीव्र विरोध केला, आक्षेप घेतला आणि पळून गेलेत. भोपाळला ही कंपनी होती, त्या कंपनीची वायू गळती झाली, अनेक लोक मेलेत. आणि काँग्रेसच्या काळात सर्वात मोठी दुर्घटना होती. काँग्रेसवर मला टीका करायची नाहीये, पण त्या काळात घडलेली ही घटना आहे. आणि त्यांनी या कंपनीला परमिशन का दिली, हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्याचे सगळे रिपोर्ट आले, तो विषय जाऊ द्या. आपला विषय तो नाहीये. आपला मुद्दा आहे की त्या वायू गळतीमुळे शेकडो हजारो लोक गतप्राण झाले होते त्यावेळेस. पण आश्चर्य वाटण्यासारखी एक गोष्ट होती. त्या भोपाळमध्ये एक अग्निहोत्री ब्राह्मण होता. टिपिकल म्हणतात ना आपण, कर्मठ ब्राह्मण. दररोज सकाळी त्या गायीच्या शेणाने सारवणं, नंतर त्याच्यात ते अग्निहोत्र करणं. अग्निहोत्र म्हणजे माहिती ना तुम्हाला? ऐकलंय का? ते तांब्याचं पात्र असतं. तो एक यज्ञ आहे आपल्या सनातन धर्मात. आणि जेव्हा सूर्य उगवतो आणि जेव्हा सूर्य मावळतो, या 2 वेळेला सूर्याप्रती कृतज्ञता भावाने, या ब्रह्मांडाप्रती कृतज्ञता भावाने, ओम सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, ओम प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः, असं म्हणून आहुती दिली जाते. आणि संध्याकाळी ओम अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं नमः, ओम प्रजापतये स्वाहा,
प्रजापतये इदं न मम. असं असं म्हणून संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेस आहुती दिली जाते. सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ पाळली जाते. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो त्याच्या 64 कलांनी त्याची पूर्ण शक्ती या ब्रह्मांडामध्ये विचरित करतो, संक्रमित करतो आणि तिच्यासाठी अलाइनमेंट, आपली स्वतःची ऊर्जा त्या ऊर्जेशी अलाइनमेंट करण्याकरता एक बायो रिदम असते, एक आपल्या बॉडीमध्ये एक सर्कॅडियन रिदम असते. तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही प्रयोग करून बघा. स्त्रियांची तर सर्कॅडियन रिदम अतिशय महत्वाची असते. 28 दिवसाचं चंद्राचं सायकल त्यांच्या मासिक धर्माच्या सायकल बरोबर जोडलं गेलेलं आहे. हे सायन्स आहे, हा चमत्कार नाहीये. आणि ह्या काही काही लोकांचे सायकल डिस्टर्ब असतात. याला कारण काय? फक्त आणि फक्त शक्तीचा इम्बॅलन्स. या चंद्राच्या आणि या सूर्याच्या शक्तीमध्ये जर तुम्ही इम्बॅलन्स झाला तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून सूर्योदयाच्या वेळी हा अग्नी हा यज्ञ झालाच पाहिजे. सूर्यास्ताच्या वेळी हा यज्ञ झालाच पाहिजे. आयडियली तुम्ही म्हणाल सर आमच्याकडनं हेच तर कसं तरी होतंय, अजून कुठे तुम्ही आमच्या मागे लावताय. समजलं तर समजलं, नाही समजलं तर पण माझं काम आहे सांगणं. अग्निहोत्र प्रत्येकाने सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केलंच पाहिजे. नो अल्टरनेटिव्ह. तुम्हाला तो जो अग्निहोत्री ब्राह्मण होता तो एकटा वाचला आणि त्याच्यावर तुम्ही युट्यूबला बघा बरं का, खात्री करून घ्या. मी जे बोलतोय ते खात्री करून घ्या. मी तर म्हणतो त्या भोपाळला जाऊन पण या, खरंच आहे का ब्राह्मण. त्याचं अख्खं घर वाचलं, त्याचं अख्खं घर वाचलं. त्या विषारी वायूच्या गळतीमुळे, त्या रेडिएशनमुळे त्या अग्निहोत्री ब्राह्मणाचं सगळं सगळं घर वाचलं. आणि आज जेव्हा रशिया युक्रेन युद्धानंतर सगळं युरोप घाबरलेलं आहे. त्यांनी जे बंकर्स बनवलेत ना युरोपियन लोकांनी, ते गायीच्या शेणाने सारवतायत. विषय समजून घ्या, ते विषय नीट समजून घ्या. ते गायीच्या शेणाने का सारवतायत? कारण गायीच्या शेणाचा हा परिणाम आहे. हा परिणाम प्रत्यक्ष सायंटिफिकली सिद्ध झालाय. पण आपण दुर्दैवाने आपलं आहे ना घर की मुर्गी दाल बराबर. आपल्याला आवडतच नाही. आपल्याला पिझ्झे बर्गर आवडतात, आपल्याला मॉडर्न कपडे आवडतात, आपली साडी आपल्याला आवडतच नाही. म्हणजे ह्या गोष्टीचा कुठेतरी आपण सारासार विचार केला पाहिजे. आणि आपण कोणत्या दिशेला जायचं? चॉईस इज अवर्स. ऑलरेडी जात चालू आहे. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पातों के बीच में साबुत बचा न कोय. तर मी कबीर महाराजांनी जे सांगितलं तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. या पिसल्या जाण्याच्या चक्कीमध्ये तुम्हाला जर साबूत राहायचं असेल तर मधल्या खुंटीला घट्ट पकडून ठेवा. आणि खुंटी म्हणजे परमात्मा. जो परमात्म्याला चिकटून राहील तोच वाचेल 2032 नंतर. नाहीतर नमस्कार. विषय समजून घ्या. आणि जे तुम्हाला कळलंय ना ते फक्त तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. तुमच्या माध्यमातून ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नाहीये, अजिबात नाही. घाबरवण्याचा उद्देशच नाही. तुम्हाला जागृत करतोय. सावध व्हा. इंडियन गायांचं शेण फॉरेनला घेऊन जातात ते आणि बंकर सारतायत. न्यूज बघा. जर रशियाने युक्रेनच्या नावाखाली आपल्यावर अणुबॉम्ब टाकला तर त्या रेडिएशन पासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, तर त्याचं उत्तर आहे अग्निहोत्र. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला या 2 आहुती अग्निहोत्रामध्ये पडल्याच पाहिजे. आजच्या दिवसात जर तुम्हाला हे पटलं असेल, मी तर माझ्या शब्दात इमानदारीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण तुमचा माझ्यावर विश्वास असण्याचं काही कारण नाही. तुम्ही युट्यूब इंटरनेटवर सर्च करा आणि जर तुम्हाला पटलं तर अवश्य त्याचा स्वीकार करा.
कारण पहिले तर अनेक लोकांना माहीतच नाहीये अग्निहोत्र काय असतं बाबा. असं म्हणणार आहे तुम्हाला इथं प्रज्ञेशमध्ये 1000 लोक तरी मी तुम्हाला दाखवून देईल, 1000 लोक तरी मी दाखवून देईल की जे अग्निहोत्र काय असतं असं विचारतील. लाज वाटली पाहिजे की आपण हिंदू आहोत, आपण आपण सनातनी आहोत. लाज वाटली पाहिजे ह्या गोष्टींविषयी. जर आपल्याला क्युरिओसिटीच नाही, आपल्याला अनेक वर्ष झोपेतच राहू दिलं, अनेक वर्ष नाही पिढ्याच्या पिढ्या आपण झोपलेलोच होतो. आणि या झोपलेल्या पिढ्यांना जागृत करण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न आहे. मी असं म्हणतो की तुम्ही जागृत व्हा आणि या साधनेचा अजिबात अभिमान न बाळगता, अभिमान न बाळगता जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. पण बऱ्याचदा आपल्याला हे कळलं ना, आणि मी भलता हुशार बरं का, मला भलतं कळलंय आणि मी भलता ज्ञानी, आणि त्या ज्ञानाचा काय होतो अहंकार. लगेंगे फल जब किसी पेड़ में, वो पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. काय खूप छान म्हणतोय कवी. लगेंगे फल जब किसी पेड़ में, वो पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. तना, पेड़ का जो तना है, आता ते वाक्य शब्द मला नीट आठवून नाही राहिले, आजच ऐकलं मी. तना पेड़ का बता रहा है कि अभी फल इसमें लगा नहीं है. विषय समजला का? विषय अर्थ समजून घ्या. शब्द रचना माझी अजून लर्न नाही झालेली. काय लगेंगे फल जब किसी पेड़ में, वो पेड़ झुक जाएंगे स्वतः ही. तना पेड़ का, तना पेड़ का बता रहा है अभी फल इसमें लगा नहीं है. विषय समजून घ्या. डगर है मुश्किल, डगर है मुश्किल, कठीण सफर है, अभी मुसाफिर जगा नहीं है. आपण जागृत झालं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला हे ज्ञान, या ज्ञानाचा अहंकार होऊ न देता आपण या ज्ञानाच्या माध्यमातून इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण सगळ्याच लोकांना मी जागृत करून टाकेल आणि मग मला नोबेल पारितोषिक मिळेल असं सुद्धा मनात आणू नका. जे समोरासमोर येत आहेत, ज्यांना कळतंय, ज्यांना समजून घेण्याची ज्यांची पात्रता आहे, ज्यांची इच्छा आहे, त्यांना अवश्य सांगा, त्यांना अवश्य सांगा. कारण हे दिल्याने वाढतं. भौतिक जीवनात मला समृद्धी पाहिजे, मानसिक जीवनात मला शांतता पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात मला परम आनंद पाहिजे. आणि त्यासाठी मी कुणाला दाखवण्यासाठी ही साधना करत नाही, कुणासाठी करत नाही. ही साधना करतोय मी माझ्या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी. बघा, जेवढं समजलं तेवढं घ्या आणि या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालून दररोज अग्निहोत्र करण्याचा संकल्प करा. तुम्हाला हे समजावं, तुमच्या अंतःकरणात हे रुजावं, तुम्हाला हे पटावं, तुम्हाला आनंदाची आणि शांतीची फळं लागावीत, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.